नमस्कार, क्रिएटिव्ह प्रिया चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आता आपण उभे आहोत आरोंदा या गावामध्ये. तर माझ्या आरोंदा या व्हिडिओला बरेचसे कमेंट्स आले, की आरोंद्यामध्ये जे होमस्टे आहेत किंवा घरगुती खानावळी आहे, त्याबद्दल काही माहिती असेल तर द्या. तर आज आपण तीच माहिती गोळा करण्यासाठी इथे आलो आहोत. तर आता आपण जिथे आलो आहोत तो पहिला होमस्टे आहे सीताराम गेस्ट हाऊस होमस्टे. तर चला आपण बघूया तो होमस्टे. हा आहे त्यांचा गेस्ट हाऊस. तर आरोंदाचे गाव आहे ते अगदी बॉर्डरवरचं गाव आहे गोवा आणि महाराष्ट्राच्या. तर हे ह्यांचं जे गेस्ट हाऊस आहे ते 200 मीटरवरती फक्त डिस्टन्सवरती आहे गोव्यापासून. तर बऱ्याचदा असं होतं की सीझनमध्ये गोव्यामध्ये खूप एक्सपेन्सिव्ह असतात होम स्टेज जे असतात ते. कधी कधी इवन मी स्वतः अनुभवलंय 5,000 ते 7,000 किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त महाग असतात तिथे स्टे आणि वन डे साठी. तर जर तुम्हाला त्या सीझनमध्ये तुम्हाला जर गोव्यामध्ये एक पण स्टे अवेलेबल नाही झाला किंवा तिथे स्टेज नसतील तर तुम्ही हा ऑप्शन खूप चांगला आहे आरोंदा, जे की अगदी गोव्यापासून 200 मीटरवरती आहे आणि कॉस्टिंगच्या हिशोबाने सुद्धा तुम्हाला हा त्या गोव्यापेक्षा चीप रेटमध्येच मिळून जाईल. तर चला आपण माहिती करून घेऊया इकडचा रेट आणि जे रूम आहे ते एक बघूयात. तर गावच्या अगदी आतमध्ये असा हा होमस्टे आहे आणि तुम्हाला रस्त्याच्या लगतच मिळून जाईल. जास्त शोधाशोध करायची गरज नाही पडणार आणि इथे त्यांचे रूम सुद्धा अवेलेबल आहेत. तर आपल्याला रूम दाखव ना. एसी नॉन एसी दोन्ही आहेत ना इथे? अच्छा, त्याला ह्या रूमलाच अटॅच किचन आहे, म्हणजे तुम्ही येऊन इथे जेवण पण बनवू शकता. बघू शकतो का आपण? अच्छा, लाईट लावशील? अगदी मस्त आहे. इथे तुम्ही स्वतःचं जर जेवण घेऊन येत असाल तर स्वतःचं जर सामान घेऊन येत असाल तर इथे ऑलरेडी सगळं किचन दिलेलं आहे त्यांनी बनवून. तर तुम्ही इथे कुक करू शकता तुमचं जेवण. आणि त्यालाच बाजूला लगत अशी बाल्कनी आहे, खूप प्रशस्त अशी बाल्कनी, तिथपर्यंत बाल्कनी आहे आणि व्ह्यू सुद्धा खूप मस्त आहे. इथून पूर्ण गाव दिसतंय. इथे बघाल तुम्ही इथे फ्रीज पण त्यांनी ठेवलाय कुकिंगसाठी. मला जे सर्वात जास्त आवडलं ते कुकिंगसाठी त्यांनी इथे तुम्हाला गॅस स्टोव्ह ठेवलाय आणि काही भांडी सुद्धा आहेत. तर बरेच जणांचं असं असतं की त्यांना व्हेजिटेरियन हवं असतं खाणं किंवा रात्रीचं हवं असतं आणि अवेलेबल नाही होत. तर त्यावेळेस तुम्ही इथे मॅगी सुद्धा आणली तरी तुम्ही बनवून खाऊ शकता. त्याच्यानंतर इथे त्यांचं वॉशरूम आहे अगदी मोठं. मुंबईमध्ये ह्याचं एक खोली बनेल एवढं मोठं वॉशरूम आहे यांचं. तर असं प्रशस्त असं त्यांनी हे घर बनवलंय, होमस्टे दिलाय. मला जे सर्वात आवडलं ते हे किचन आणि ती बाल्कनी, ज्याचा व्ह्यू खूप सुंदर असा आहे. बाल्कनीचा व्ह्यू मला एसी आणि नॉन एसी दोन्ही घरं मिळून जातील. आणि इथे किंग साईज आपल्याला बेड आहे, प्लस स्टोरेजसाठी त्यांनी इथे कबर्ड दिलेलं आहे आपल्याला साईडला. आणि त्याचबरोबर टीव्ही आणि सगळ्या सोयी सुविधांनी ऑलमोस्ट फुल्ली फर्निश्ड असं हा होमस्टे आहे. इवन इथे बाहेरची गॅलरी सुद्धा प्रशस्त अशी गॅलरी आहे आणि त्यांनी 2 झोपाळे बांधलेत. मस्त वाटतं. इकडून व्ह्यू खूपच छान आहे. अगदी नारळाची झाडं दिसत आहेत, कौलारू अशी घरं दिसत आहेत. खूप सुंदर वाटतंय इथे. आता आपण किचन तर आपले बघितलेच आहेत रूम मधले, पण मला असं विचारायचं होतं, जर कोणाला जेवणासाठी हवं असेल तर तुमची घरगुती खानावळ आहे की आपल्याला अवेलेबल करून मिळतं जेवण? आपण घरगुती खानावळ पण आहे. इथे साईडला नाईक मेस म्हणून आहे. अच्छा, हा, तिकडनं पण आपण घरून देतो. आणि जर तुम्हाला चायनीज आणि पाहिजे असेल तर फ्रेंड्स कॉर्नर मध्ये भेटतं. तुम्हाला होम डिलिव्हरी पण देतात. मग ते होम डिलिव्हरीज आपल्याला आणून देतील. जर तुम्हाला रात्रीचं किंवा इथे जेवण हवं असेल तर होम डिलिव्हरीज होऊन जातील. तर मग एक्स्ट्रा काही कॉस्ट त्याच्या बरोबर ऍड होते, काही पैसे.
अच्छा, तर सर्व्हिस चार्जेस ते लावणार. आणि हे आपण आता जो रूम बघितला आता जस्ट, तर त्याची किती कॉस्ट आहे तरी? AC 1500, 1500 रुपये. नॉन AC 800. अच्छा, 800 रुपये तो पूर्ण जे हो. होतं ते घर. आणि जर सीझन असेल, समज क्रिसमस असतो, तर अशा वेळेस जे गोव्याला मेन सीझन्स असतात त्यावेळेस आपल्या रेटमध्ये काही तफावत नाही. होते? जो रेट आता आहे आहे तोच आहे. तोच. तर वर्षाच्या 12ही महिने हाच जो रेट हो, आहे सेम रेट. तो त्या रेटने आपल्याला मिळणार. तर ही सर्वात जास्त चांगली गोष्ट आहे की बऱ्याच वेळा असं होतं की सीझन्स असतो त्यावेळेस गोव्यामध्ये तुम्हाला खूप महाग मिळून जातात रूम्स. तर इकडे तुम्हाला सीझनचा काहीही प्रश्न नाहीये. वर्षाच्या 12ही महिने रेट सेम आहे. 800 रुपये नॉन AC आणि जर तुम्हाला AC हवा असेल तर 1500 रुपये रेट असेल 1 डेचा, है ना? तेव्हा मला असं विचारायचं होतं की आपल्याला जर इथे बुकिंग करायची असेल तर आपण कशी करू शकतो? फोनवरती आहे, गुगलवरती आहे, तिकडनं तुम्ही बुकिंग करू शकता. अच्छा, गुगल वरती वेबसाईट आहे का? हो, सीताराम गेस्ट हाऊस म्हणून. सीताराम गेस्ट हाऊस म्हणून. आणि फोनवरती आपण जर करायचं असेल तर फोनवर करायचं तर नंबर आहे 8007698444. ठीक आहे, स्क्रीनवरती द्या. ठीक आहे, चालेल. आणि प्री बुकिंग आपण करू शकतो म्हणजे हो. यायच्या आधी की मला 10 दिवसाची बुकिंग पाहिजे हो, असं? करू शकतो फोन लावून. ठीक आहे. तर जर आपल्याला इथे तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा बुकिंग अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही फोन वाया करायचं असेल तर तुम्ही फोन नंबरने करू शकता, प्री बुकिंग करू शकता. आणि जर तुम्हाला अजून याच्यामध्ये आपल्या जे रेट्स आहेत त्याच्यामध्ये डिस्काउंट हवं असेल तर आमची प्राईम मेंबरशिप आहे, प्लीज ती सबस्क्राईब करा. प्राईम मेंबरशिप वाया त्या प्राईम मेंबरशिप तुम्हाला इथे 10% डिस्काउंट प्रत्येक रूमच्या मागे मिळून जाईल. तर तुला इथे पार्किंगची सोय सुद्धा उपलब्ध होऊन जाईल. आणि पाठीमागे त्यांचं असं गार्डन आहे छोटंसं, तर तुम्हाला पाय मोकळे करण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. ए बाळा, ये ना, दाखव. ही अगदी कोकणी वस्तीतली अशी घरं आहेत जी की सुंदर गेस्ट हाऊस म्हणून तुम्ही इथे येऊ शकता. एक मंदिर आहे छोटं, चिकूचं झाड आहे ना, हे चिकूचं आणि नारळी पोपळीचे झाड आहेत. चाफ्याचं, हे असं चाफ्याचं झाड. पाठीमागे विहीर आहे. तर तुम्हाला असं कोकणी वस्तीमध्ये राहण्याचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही हा होमस्टे तुम्हाला नक्की रेकमेंड करेल. तर तुम्ही या गेस्ट हाऊसला जर व्हिजिट करत असाल तर तुम्ही इथे याला भेटू शकता. तुमचं नाव सांगशील का? माझं नाव आहे साईश गोविंद नाईक. अच्छा, साईशला भेटू शकता आणि तुम्ही इथे बुकिंग करू शकता. तर थँक्यू साईश, आम्हाला एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल.